तुमची शेतजमीन विकासासाठी सरकार मागणार असेल तर तुम्हाला योग्य मोबदला मिळेल की नाही याची चिंता वाटते का? आणि हे जमीन अधिग्रहण आणि लँड पूलिंग यात नक्की फरक काय असतो? कधी असा विचार मनात येतो का की सरकारच्या एका चुकीच्या धोरणामुळे हजारो शेतकऱ्यांवर त्यांची जमीन कायमची गमावण्याची वेळ येऊ शकते? आजच्या आपल्या या खास चर्चेत आपण याच सगळ्यावर बोलणार आहोत. 1894 आणि 2013च्या जमीन अधिग्रहण कायद्यातला फरक, लँड पूलिंग म्हणजे काय, ते फायद्याचं की तोट्याचं, पंजाब आणि उज्जैनमध्ये त्याला विरोध का झाला, आणि समृद्धी महामार्गावेळी सरकारने असा कोणता मार्ग काढला की विरोध करणारे शेतकरीही तयार झाले. आणि हो, अशीच कायदेशीर आणि हक्काची माहिती हवी असेल तर महसूलशाही चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, कारण आम्ही तुमच्याकडून कोणतेही शुल्क घेत नाही. हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे आम्ही लँड पूलिंगबाबत एक अत्यंत महत्त्वाची अशी स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत जी खूप उपयोगी पडेल. चला तर मग कायद्याचं आणि फायद्याचं बोलूयात. नमस्कार, महसूलशाहीमध्ये तुमचं स्वागत. आजचा विषय खूप खूप महत्त्वाचा आहे. सरकारच्या विकास योजना आणि शेतकऱ्यांची जमीन हे एक असं समीकरण आहे जिथे अनेकदा संघर्ष होतो. आपल्याकडे या विषयावर अभ्यास करण्यासाठी काही सरकारी अहवाल आहेत, कायदेशीर कागदपत्र आहेत आणि काही राज्यांमधल्या ताज्या घटनांचे रिपोर्टसुद्धा आहेत. आज आपण या सगळ्याचा सखोल अभ्यास करून जमीन अधिग्रहण आणि लँड पूलिंग यातील नेमका फरक आणि शेतकऱ्यांवर होणारा परिणाम समजून घेणार आहोत. तर मग सुरुवात करूया. जमीन अधिग्रहणाचा जुना कायदा म्हणजे तो 1894चा आणि नवीन कायदा जो 2013मध्ये आला, या दोन कायद्यांमध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने मुख्य फरक काय आहे? हो, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. माझ्या अनुभवातून सांगते, 1894चा जो कायदा होता ना, तो एक प्रकारे सरकारी जबरदस्ती होती. सरकार सार्वजनिक कामासाठी कोणतीही जमीन घेऊ शकत होतं आणि मोबदला तो तर अगदी कवडीमोल असायचा. अच्छा. पण 2013च्या राईट टू फेअर कॉम्पेन्सेशन अँड ट्रान्सपरन्सी इन लँड ॲक्विजिशन, रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट ॲक्ट म्हणजे RFCTLAR ने सगळं चित्रच बदलून टाकलं. या कायद्याने शेतकऱ्याला 4 मुख्य हक्क दिले. 4 हक्क कोणते? पहिला, योग्य मोबदला म्हणजे ग्रामीण भागात बाजारभावाचे 4 पट. 4 पट? हो, आणि शहरी भागात 2 पट मोबदला. दुसरा, संमती म्हणजे खाजगी प्रकल्पांसाठी 80% आणि PPP प्रकल्पांसाठी 70% बाधित कुटुंबांची संमती आवश्यक केली. तिसरा, पुनर्वसन. यात फक्त जमिनीचा मालकच नाही तर त्या जमिनीवर अवलंबून असलेले मजूर, वाटेकरी या सगळ्यांचा बाधित कुटुंब म्हणून विचार केला जातो आणि त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी सरकारची असते. आणि चौथा म्हणजे सामाजिक प्रभाव मूल्यांकन म्हणजे SIA. जमीन घेण्याआधी त्याचा लोकांवर आणि पर्यावरणावर काय परिणाम होईल याचा अभ्यास करणं बंधनकारक आहे. वाह, म्हणजे आता सरकारने सांगितलं आणि गप्प बसलो असं चालणार नाही. हे लक्षात ठेवलं तर मोठा फायदा होईल. मग हे लँड पूलिंग धोरण काय आहे? ते अधिग्रहणापेक्षा वेगळं त्याचं आहे? बरं, लँड पूलिंग म्हणजे जमिनीचं एकत्रीकरण. यात सरकार थेट जमीन विकत घेत नाही. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी एकत्र करून तिथे रस्ते, पाणी, वीज अशा सुविधा विकसित करते आणि मग प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या मूळ जमिनीच्या प्रमाणात एक विकसित भूखंड म्हणजे प्लॉट परत करते. एक उदाहरण देऊन सांगाल का? हो, समजा एखाद्याकडे 10 एकर शेतजमीन आहे. सरकार ती घेईल, विकसित करेल आणि साधारण 30% म्हणजे 3 एकरचा विकसित बिनशेती म्हणजे NA प्लॉट परत देईल. उरलेली जमीन रस्त्यांसाठी आणि इतर सुविधांसाठी वापरली जाईल. एक क्विक फॅक्ट सांगते, महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी ज्या शेतकऱ्यांनी लँड पूलिंगमध्ये सहभाग घेतला त्यांना जिरायती जमिनीसाठी 25% आणि बागायती जमिनीसाठी 30% विकसित भूखंड परत देण्यात आला होता. म्हणजे मालकी हक्क शेतकऱ्याकडेच राहतो, पण जमिनीचा तुकडा लहान होतो. बरोबर? अगदी बरोबर. कागदावर हे आकर्षक वाटतं, कारण विकसित प्लॉटची किंमत खूप जास्त असते. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. आपल्या गावात कधी असा जमिनीचा प्रश्न निर्माण झाला आहे का? आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी महसूलशाही चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. पण जर हे धोरण इतकं चांगलं आहे तर पंजाब आणि मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये शेतकऱ्यांनी याला एवढा तीव्र विरोध का केला? इथेच तर खरी मेख आहे. याला ऐच्छिक म्हटलं जातं, पण अनेकदा ते सक्तीचं ठरतं. पंजाबचा किस्सा पाहूया.
पंजाब सरकारने 2022मध्ये 65,000 एकर सुपीक जमीन निवासी आणि औद्योगिक विकासासाठी लँड पुलिंगद्वारे घेण्याचा घाट घातला. पण शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला. त्यांचं म्हणणं होतं की सरकार 2013च्या कायद्याला बगल देण्यासाठी हा मार्ग वापरत आहे. अच्छा, म्हणजे SIA आणि संमती वगैरे टाळण्यासाठी. अगदी. कायद्यानुसार SIA आणि EIA करणं बंधनकारक आहे, जे सरकारने केलंच नव्हतं. अखेर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने यावर स्थगिती दिली आणि ऑगस्ट 2025मध्ये सरकारला ते धोरण मागे घ्यावं लागलं. आणि उज्जैनमध्ये काय झालं? उज्जैनमध्ये 2018च्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कायमस्वरूपी बांधकामासाठी 2378 हेक्टर जमीन लँड पुलिंगने घेण्याचा प्रस्ताव होता. पूर्वी ही जमीन फक्त 5-6 महिन्यांसाठी तात्पुरती घेतली जायची, पण आता कायमची जाणार होती. भारतीय किसान संघाने आंदोलन पुकारलं. त्यांचं म्हणणं होतं की आमची 50% जमीन कायमची गेली तर आम्ही उद्ध्वस्त होऊ. अखेर शेतकऱ्यांच्या दबावापुढे झुकून डिसेंबर 2025मध्ये सरकारने ही योजना रद्द केली. अरे देवा, म्हणजे ऐच्छिक नावाखाली ही तर शेतकऱ्यांची फसवणूकच की. ही छान माहिती दिलीत. आता एक गैरसमज आहे की लँड पुलिंगमध्ये शेतकऱ्याचा कधीच नुकसान होत नाही, कारण त्याला वाढीव किमतीचा प्लॉट मिळतो. हे खरं आहे का? हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. माझ्या अनुभवातून सांगते, अल्पभूधारक शेतकऱ्याचं यात खूप मोठं नुकसान होतं. ते कसं? अहो, ज्याच्याकडे फक्त 1-2 एकर जमीन आहे, त्याला परत मिळणारा तुकडा किती लहान असेल? खूपच लहान. त्यावर तो शेती तर करू शकत नाही आणि तो विकण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नसतो. म्हणजे तो एका रात्रीत शेतकरीचा जमीन मालक वरून भूमिहीन होतो. अगदी. शिवाय जमीन विकसित व्हायला अनेक वर्ष लागतात. तोपर्यंत उत्पन्नाचं साधन काय? याउलट मोठ्या जमीनदारांना याचा फायदा होतो, कारण ते वाट पाहू शकतात आणि वाढलेल्या किमतीचा लाभ घेऊ शकतात. म्हणजे आळातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, अशी अवस्था होते छोट्या शेतकऱ्यांची. ही माहिती ऐकल्यावर लँड पुलिंगचा विचार वेगळ्या दृष्टीने कराल का? कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि हो, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मग शेतकऱ्यांनी काय करावं? जर सरकार लँड पुलिंगचा प्रस्ताव घेऊन आलं तर त्यांच्याकडे काय पर्याय आहेत? इथेच आपण ती स्टेप बाय स्टेप माहिती पाहूया का? स्टेप बाय स्टेप बघूया. जर तुमच्या जमिनीसाठी लँड पुलिंगचा प्रस्ताव आला तर काय करायचं? पहिली स्टेप, माहिती मिळवा. सर्वात आधी योजनेची संपूर्ण माहिती सरकारी कार्यालयातून लेखी स्वरूपात मिळवा. किती जमीन परत मिळणार, कुठे मिळणार, कधी मिळणार, हे स्पष्ट विचारा. दुसरी स्टेप, एकत्र या. गावातील सर्व बाधित शेतकऱ्यांनी एकत्र येऊन चर्चा करा. एकट्याने निर्णय घेऊ नका. एकी हेच बळ. तिसरी स्टेप, कायदेशीर सल्ला घ्या. चांगल्या वकिलाचा सल्ला घ्या. सरकार 2013च्या कायद्यातील तरतुदी डावलत नाहीये ना, हे तपासा. ही तिसरी स्टेप खूप महत्वाची आहे. हो. चौथी स्टेप, तुमचा हक्क मांडा. ग्रामसभेत किंवा जाहीर सुनावणीवेळी तुमचे आक्षेप लेखी स्वरूपात नोंदवा. तोंडी बोलण्याला पुरावा नसतो. पाचवी स्टेप, पर्याय तपासा. सरकारकडे थेट विक्रीचा म्हणजे डायरेक्ट पर्चेसचा किंवा 2013च्या कायद्यानुसार मोबदल्याचा पर्याय आहे का, याची विचारणा करा. आणि शेवटची 6वी स्टेप, कागदपत्र तपासा. कोणत्याही करारावर सही करण्यापूर्वी तो पूर्णपणे वाचा आणि समजून घ्या. वाह, ही चेकलिस्ट तर प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या दारात लावली पाहिजे. हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल. आपण आतापर्यंत विरोधाची उदाहरणं पाहिली, पण असे एखादं उदाहरण आहे का जिथे सरकारने सामंजस्याने मार्ग काढून शेतकऱ्यांचा विश्वास जिंकला? हो, नक्कीच. महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. हे एक सक्सेस स्टोरी आहे. अच्छा, तिथे काय झालं होतं? सुरुवातीला या प्रकल्पालाही विदर्भ आणि मराठवाड्यात प्रचंड विरोध झाला. शेतकरी सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांना गावातून हाकलून लावत होते. तेव्हा तत्कालीन सरकारने एक वेगळा मार्ग स्वीकारला. म्हणजे? त्यांनी 2013च्या कायद्यापेक्षाही जास्त, म्हणजे जमिनीच्या बाजारभावाच्या तब्बल 5 पट रक्कम थेट खरेदीसाठी देऊ केली. 5 पट? जबर. हो. एक क्विक फॅक्ट सांगते. या योजनेमुळे सुमारे 8,000 कोटी रुपये 34,000 कुटुंबांना वाटण्यात आले. आणि जे भूसंपादन वर्षानुवर्षे चालतं ते फक्त 18 महिन्यात पूर्ण झालं. औरंगाबादमधल्या कोलते कुटुंबाचा एक किस्सा आहे. जे आधी आंदोलनात होते त्यांना 9.5 एकर जमिनीसाठी 23.4 कोटी रुपये मिळाले. त्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलली. यातून सरकारने दाखवून दिलं की योग्य आणि पारदर्शक मोबदला दिला तर शेतकरी विकासाच्या आड येत नाही.
जबर. म्हणजे सरकारने गाजर दाखवून काम करून घेतलं, पण ते गाजर शेतकऱ्यासाठी पौष्टिक ठरलं. तुमच्या मते समृद्धी महामार्गासारखा मार्ग प्रत्येक प्रकल्पात वापरायला हवा का? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि अशीच सखोल माहिती हवी असेल तर महसूलशाही चॅनलला भेट द्या आणि सबस्क्राईब करा. आता 2013च्या कायद्यानुसार शेतकऱ्यांचे सर्वात महत्त्वाचे कायदेशीर हक्क कोणते आहेत जे त्यांना माहीतच पाहिजेत? यात कलम 4 आणि 5 खूप महत्त्वाचे आहेत. त्यानुसार सामाजिक प्रभाव मूल्यांकन म्हणजे SIA आणि जाहीर सुनावणी हा शेतकऱ्याचा हक्क आहे. याशिवाय कलम 15 नुसार जमीन अधिग्रहणाविरोधात हरकत घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच कोलकाता म्युनिसिपल कॉर्पोरेशन विरुद्ध बिमल कुमार शहा प्रकरणात 7 घटनात्मक चाचण्या सांगितल्या आहेत. अच्छा. त्यात नोटीस मिळण्याचा, म्हणणे मांडण्याचा आणि योग्य मोबदला मिळवण्याचा हक्क महत्त्वाचा मानला आहे. हे सर्व हक्क भारतीय संविधानाच्या कलम 300 शी जोडलेले आहेत. भारीच. ही कलमं आणि केस लॉ लक्षात ठेवायला हवेत. तर आज आपण पाहिलं की 1894चा काळा कायदा ते 2013चा हक्काचा कायदा हा प्रवास कसा होता. आपण लँड पुलिंगचे फायदे तोटे समजून घेतले आणि पंजाब उज्जैनमधील शेतकऱ्यांचा लढाही पाहिला. त्याचबरोबर समृद्धी महामार्गाचा यशस्वी तोडगाही अभ्यासला. एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकार योजना आणतं, पण खरी ताकद आपल्या जागरूकतेत आहे. आपला 7/12 हा फक्त जमिनीचा तुकडा नाहीये, तो आपल्या पिढ्यांचा वारसा आहे. त्यासाठी कायद्याने आणि एकजुटीने लढलं पाहिजे. अगदी बरोबर. तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत असंच सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय? मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल खास तुमच्यासाठी आहे. आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला पुढच्या भागात कोणत्या विषयावर माहिती हवी आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत वारसा हक्काने मिळालेल्या जमिनीच्या वाटणीचे कायदे आणि त्यातील खाचाखोचा. आमची माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये नक्की फॉरवर्ड करा. माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आणि नकळतपणे तुम्ही कोणाची तरी मदत कराल. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.